अंक 11 काल वाचन केलं होतं. पुन्हा एक वार वाचतो. तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन धर्मशिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन पैसे घेऊन भविष्य सांगतात, तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की परमेश्वर आमच्या ठाई नाही काय, आम्हावर काही अनिष्ट येणार नाही. या वचनावर आपण काल थांबलो होतो, परंतु काल मिसगाईड झाल्यामुळं मिखाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 5 ते 8 आपण वाचले नव्हते, कारण आपला वेळ झालेला होता. म्हणून आज परमेश्वरने पुन्हा एक वेळ दिलेला आहे. म्हणून आपण मिखाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 5 ते 8 या समाला पाहणार आहोत. जे संदेष्टे माझ्या लोकांस बहकिवतात, संदेष्टा मिखा, प्रोफेट मिखा, परमेश्वराने त्याला भविष्यवाणी दिली, परमेश्वराने त्याला रहस्य सांगितलं, परमेश्वराच्या योजना त्या संदेष्टा मिखाला सांगितल्या. काय सांगितल्यात? एका संदेष्टाला दुसऱ्या संदेष्टाविषयी काही गोष्टी सांगितल्यात. आज देखील लाईव्ह सेशनला येऊन एक संदेष्टा दुसऱ्या संदेष्टाविषयी काय बोलतो, त्याच्या विरोधात बोलतो. आम्हाला विरोधात बोलायला लावलं नाही तर संदेष्टा काय चुक्या करतो आणि परमेश्वर ते पाहत असताना दुसऱ्या संदेशाला वचनाच्या माध्यमातून त्याला सावध करण्यासाठी, त्या वचनाचं मर्म समजवण्यासाठी एक संदेष्टा एक पास्टर दुसऱ्या पास्टरला सांगू शकतो. बऱ्याच लोकांना असं वाटतंय पास्टर फक्त बिलीवर्स लोकांनाच सांगू शकतो, पास्टरला सांगू शकत नाही. किंबहुना बिलीवर्स लोक पास्टरला सांगू शकत नाही. ही गलतफहमी काढून टाका डोक्यातून. तुम्ही देखील जर प्रभूमध्ये आहात आणि देवाचा आत्मा जर तुम्हाला चालवत आहे आणि तुम्ही जर सत्यामध्ये समर्पित आहात आणि तुम्हाला वचनाच्या माध्यमातून जर समजतंय की एक संदेष्टा चुकत आहे, याचा अर्थ परमेश्वर तुम्हाला त्याच्या योजना तुमच्या पर्यंत, तुमच्या लँग्वेज मध्ये, तुमच्या बुद्धीनुसार तुम्हाला समजून सांगत आहे. आणि मग तुम्हाला समजल्यानंतर ज्या संदेशाला ते समजलं नाही त्या संदेशाला सांगण्याचा अधिकार बिलीवर्स भावाला, बहिणीला आहे. पण आम्ही तो वापरीत नाही. आम्ही ते वापरीत नाही. का नाही वापरीत? कारण आम्ही वापरायला लागल्यावर आम्ही संदेष्टे झालो, आम्ही सेवक झालो, आम्ही ब्रदर झालो, आम्ही पास्टर झालो, आम्ही प्रोफेट झालो. आणि मग आम्ही झालो, मग आम्हाला स्वच्छ राहावं लागेल, शुद्ध राहावं लागेल, पवित्र राहावं लागेल. त्याच्यापेक्षा जाऊ पडतो. आपला आठवडाभर महिनाभर काम करायचं, मस्तपैकी खायचं प्यायचं, संडेला चर्चला जायचं, तिकडे काही होऊ, त्यात तुम्ही देखील दोषी आहात. विश्वासणाऱ्या प्रियजन हो, तुम्ही देखील दोषी आहात. कारण तुम्ही एखाद्या याचकाला पाप करण्याला संमती देत आहात. त्याने पापातच मरावं म्हणून तुम्ही त्याला वर चढवित आहात. तुम्ही त्याला सावध करीत नाही. आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की संदेष्टा बिलीवर्स लोकांना सावध करतो, मेंढपाळ मेंढरांना सावध करतो, इस्रायलाचा पहारेकरी समोरच्याला सावध करतो. मग इस्रायलाचा पहारेकरीचा ठेका काय फक्त पाळक लोकांनी नाही घेतला. इस्रायलाचा पहारेकरीचा ठेका काही नुसतं प्रोफेट लोकांनी नाही घेतला, संदेष्टांनी नाही घेतला, याचकांनी नाही घेतला, प्रेस्तुवरनी नाही घेतला, फादर साहेबांनी नाही घेतला, गुरुजी साहेबांनी नाही घेतला. तर हे सर्व साधारण विश्वासणाऱ्यांना देखील हा ठेका दिलेला आहे. आम्ही ठेका घेत नाही का? आम्हाला आयत खायची सवय झाली. आम्हाला पवित्र शास्त्राचं मनन नको, चिंतन नको, अध्ययन नको, त्याच्यातलं सत्य उकळून काढायला नको. आम्हाला वेळ नाही. आम्हाला फक्त संडेला जायचं, 2-4 गीतं गायचं, वाजवायचं, विजवायचं, वाज दानपात्र द्यायचं, पाळक साहेब जे काही लेक्चर देते ते नियमितपणे ऐकायचं. नाही ऐकलं काय सारखाच आपलं घरी यायचं. झाले धार्मिक. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. जर परमेश्वराच्या योजनेनुसार जर संदेशाला जर तो ताडण करीत आहे, संदेशाला जर तो कठीण प्रसंगात बोलत आहे, संदेशाची जर चूक काढीत आहे, तर तुमची चुकीचं काय? तो संदेश त्याला देखील सोडणार नाही. कारण शेवटच्या काळामध्ये न्यायाचा समय ज्यावेळेस येईल त्यावेळेस संदेश त्याच्या घरापासून चालू होणार आहे. देवाच्या घरापासून न्याय व्हायला चालू होईल आणि देवाच्या घरामध्ये अहोरात्र 24 म्हणे आम्ही 24 तास सेवा करणारे सेवक
हे कुठंच जात नाही, त्यांच्यापासून सुरुवात होईल. आणि मग मिखाचा ग्रंथ, मिखा एक संदेश आहे, मिखा एक सेवक आहे, मिखा एक द मॅन ऑफ गॉड आहे, मिखा एज अ प्रॉफिट आहे, मिखा एक भविष्यवक्ता आहे, मिखा हे परमेश्वराच्या सानिध्यात असणार एक चांगल्या प्रकारचं उत्तम असं पात्र आहे, सेवक आहे. त्या मिखाला परमेश्वराचं वचन प्राप्त होतं आणि तो मिखा अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 5 मध्ये लिहितो. परंतु त्याची हेडलाईन जर आम्ही पाहिली अध्याय क्रमांक 3 ची, तर त्यावर असं लिहिलेलं आहे, इस्रायलाच्या नेत्यावर ठपका. इस्रायलाचे जे नेते आहेत, म्हणजे विश्वासणाऱ्यांचे जे नेते आहेत, म्हणजे विश्वासणाऱ्यांचा जो प्रमुख आहे, आला शेवटी याजक, आला शेवटी संदेष्टा, आला शेवटी बिशप, आला शेवटी त्यांचा मंडळी चालक, यांच्यावर परमेश्वराने ठपका ठेवलाय. ठपका पहिल्यापासून वाचू आपण. मी म्हणालो याकोबाच्या प्रमुखांनो, इस्रायल घराण्याच्या सरदारांनो, ऐका, न्यायाची जाणीव तुम्हाला नसावी काय? न्यायाची जाणीव तुम्हाला नसावी काय? न्याय योग्य अयोग्य तुम्हाला समजतं का? तुम्ही बऱ्याचा द्वेष करीता व वाईटाची आवड धरिता. परमेश्वर इस्रायलच्या नेत्यांना, विश्वासणाऱ्यांना सांगत आहे, विश्वासणाऱ्याच्या प्रमुखाला सांगत आहे, ग्रुप चालकाला सांगत आहे की तुम्ही न्यायाची जाणीव तुम्हाला नसावी काय? तुम्हाला समजतं का न्याय म्हणजे काय? तुम्ही बऱ्याचा द्वेष करीता असं माझं म्हणणं नाही, परमेश्वराचं म्हणणं आहे की तुम्ही बऱ्याचा द्वेष करीता व वाईटाची आवड धरिता. जे वाईट आहे त्यांची आवड धरायची आणि जे चांगलं आहे त्याला लातडून लावायचं, है की नाही? तुम्ही लोकांचे कातडी सोलून काढिता. आता मी आतापर्यंत जनावरांचं कातड सोलायचं ऐकलं होतं, पण आज मी पण पहिली बार ऐकलंय की परमेश्वर इतका डीप मध्ये रेव्होल्युशन देतो, परमेश्वर इतका डीप मध्ये बोलतो. पण मला असं वाटलं की आम्ही मानवी बुद्धीचे आहोत म्हणून आम्ही बोलतो, पण आज समजलं की मिखाच्या ग्रंथामध्ये परमेश्वरच बोलतोय. परमेश्वर म्हणतो तुम्ही बऱ्याचा द्वेष करता व वाईटाची आवड धरिता आणि तुम्ही लोकांचे कातडे सोलून काढिता. कातडे सोलून काढिता व त्यांच्या हाडावरच्या मांसाचे लचके तोडिता. लचके अशी लचके तोडिता. एखाद्या जसा सिंह, वाघ एखाद्या भक्ष्यावर कसा असं तुटून पडतो आणि त्याचे लचके तोडितो, तसे हे जे सरदार आहेत, हे जे अध्यक्ष आहेत, हे जे प्रमुख आहेत, हे जे देवाने पाहिलेले जे आहेत ना प्रमुख लोक, हे लोकांचे कातडे सोडून काढतात वेगवेगळ्या पद्धतीने. लोकांच्या हाडावरच्या मांसाचे लचके तोडतात वेगवेगळ्या पद्धतीने. 3ऱ्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता. तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता. आता प्रत्यक्षरित्या जसं आम्ही मटण खातो तसं आमचं मांस नाही खात, परंतु मांसाचा एक प्रकार आहे, त्या प्रकारचं मांस खातात. ते त्याचवरचे कातडे सोलून काढितात. भगुन्यात टाकलेल्या, बहुगुण्यात टाकलेल्या, आपल्या स्टँडर्ड भाषेत पातेलं, टप, भाजी शिजवण्याचं एखादं साधन, कुकर सरळ आताच्या भाषेत कुकर मध्ये टाकलेल्या किंवा कढईत असलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे त्यांचे हाडे मोडून तुकडे तुकडे करीतात. पार खिमा करीतात. लोकांचा पार तुम्ही सत्यानाश करीता. असं देवाचं मत आहे, असं देवाचं योजना देवाने पाहिलंय आणि त्याने मिखाने त्या ठिकाणी नमूद केले आणि तेच मी तुम्हाला नमूद करतोय. आता याच्यावर रेव्होल्युशन द्यायचं, याच्यावर प्रकटीकरण द्यायचं किंवा याच्यावर चिंतन म्हणणं अध्ययन करायचं म्हणलं आपले एपिसोड लय होते. आपण थोडस कट मारत जाऊ. त्या समयी ते परमेश्वरला आरोळी मारतील. एवढं सगळं करून परमेश्वरला आरोळी मारायची. न्याय झालं काही? अहो थोडीफार लाज शरम हया काय हाय का नाही? एवढं सगळं करायचं. काय करायचं? एक तर न्याय नाही करायचा. दुसरी गोष्ट बऱ्याचा द्वेष करतात. तिसरी गोष्ट वाईटाची आवड राहतात.
चौथी गोष्ट, बिलिओस लोकांचे कातडे सोलून करीतात. एवढ्यावरच नाही भागी तर त्यांच्या हाडाचे तुकडे तुकडे करून सुद्धा खातात. आणि एवढं करून वर थोबाड करून परमेश्वरला आरोळी मारित. असं इथं लिहिलंय. तुम्ही वाचत, मी ज्यावेळेस लेक्चर देईल किंवा मी ज्यावेळेस चिंतन म्हणून अध्ययनाला एखाद्या विषयावर बसल ना, कृपा करून तुम्ही ना पवित्र शास्त्र एक तर पुढे ठेवत जा, किंबहुना त्याचे नोटेशन करत जा. आणि एपिसोड झाल्यानंतर निवांतपणे तुम्ही त्याच्यावर अध्ययन करा. याच्यापेक्षा आणखीन रेव्होल्युशन तुम्हाला मिळेल. त्या समयी ते परमेश्वरला आरोळी मारतील तरी तो त्यांचे ऐकवयाचा नाही. तो त्या समयी त्यांना पराडमुख होईल, कारण त्यांनी दुष्कृत्य केले आहे. अनेक लोकांना आज परमेश्वर पराडमुख झालेला आहे. अनेक लोकांना परमेश्वर आज त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. याचं कारण काय? याचं कारण या 4-5 वाक्यामध्ये परमेश्वराने नमूद केलेलं आहे. पहिले एक तर तो ठपका ठेवतो, दुसरं तो म्हणतो तुमच्यात न्याय नाही, तिसरी गोष्ट म्हणतो तो तुम्ही द्वेष करता, बऱ्याची आवड धरायची, वाईटाची आवड धरता, तुम्ही लोकांचे कातडे सोलून काढिता, तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता. त्याच अजून तो कातडे सोलून काढतात, भोगुन्यात टाकलेल्या किंवा कढईत असलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे ते त्यांचे हाडे मोडून तुकडे तुकडे करतात. एवढं करूनही प्रार्थना करतात. कसं शक्य आहे? खोट्या भविष्यवक्त्यांनो सावधान व्हा. या सगळ्या गोष्टी करून देखील आज तुम्ही चांगले ताजेतवाने आहात. ह्या सगळ्या गोष्टी करून देखील आज जगातल्या सर्व कॅलिकुशलीमध्ये तुम्ही आहात. याचा अर्थ असा नाही की परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकलेली आहे. तुम्ही या सर्व गोष्टी मिळून लोकांना दिशाभूल करतात की या सगळ्या गोष्टी आमच्यासारखं तुम्ही वागले तरी परमेश्वर तुमचंच ऐकल. परंतु परमेश्वर ऐकणार नाही. न्यायाच्या दिवशी या सगळ्या गोष्टी उघड होणार आहेत. आणि म्हणून 5व्या क्रमांकाच्या वचनामध्ये आज आपण चिंतन म्हणून अध्ययनाला घेतलेलं आहे. त्यामध्ये लिहिलंय, जे संदेष्टे माझ्या लोकांस बहकिवतात. संदेष्ट्याने लोकांना बहकवलं आहे. परमेश्वराची इच्छा आहे की संदेष्ट्याने लोकांना बहकू नये, तर लोकांचं नवीकरण करावं, लोकांना बदलावं, लोकांना बहकलेल्या लोकांना घेऊन यावं. हे उलट आहे. जे विश्वासुईत नाही यांना बहकून टाकू राहिले. ती ज्या लोकांना ख्रिस्त माहिती नाही, ज्या लोकांना सत्य माहित नाही, अशा लोकांना त्या असत्यामधून, बहकलेल्या गोष्टीतून, त्या नाशाच्या खाचेतून परमेश्वराकडे आणण्याच्या ऐवजी हे लोक संदेष्टे विश्वासणाऱ्याला देवापासून खाचेत घेऊन चालले, सार्वकालिक वतनापासून नरक राज्याकडे घेऊन चालले. हे परमेश्वराने पाहिलेलं आहे. परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे की जे संदेष्टे माझ्या लोकांस बहकिवतात, काही चावयास मिळाले तर कल्याण असो. वाव, व्हेरी नाईस, प्रेज लॉर्ड. मिखाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 5. काही चावयास मिळाले तर कल्याण. म्हणजे आम्ही तुम्हाला दिलं का लय भारी, लय मस्त, एकच नंबर ब्रदर, एकच नंबर सिस्टर, आणि आम्ही आमचं दानपत्र बंद केलं, मग बोट मोडी तीन आमची होती, असं बायबल सांगता. आपलं मत नाही. आता या एपिसोड मध्ये माझं मत नाही, इथून पाठीमागच्या एपिसोड मध्ये नव्हतं. आणि अशा धारदार शब्दाला तर अजिबात आपलं मत नसतंय. जे लिहिलंय ते मी फक्त वाचून दाखवतो, त्याचं थोडस ट्रान्सलेशन करतो, बाकी दुसरं काही करतोय. जे संदेष्टे माझ्या लोकांस बहकिवतात, पहिली गोष्ट, काही चावयास गिळायला, चावयास, खावयास, लुटवयास मिळाले तर कल्याण असो, असे जे म्हणतात व ज्यापासून त्या चावयास मिळत नाही त्याबरोबर लढण्याची जे तयारी करीतात, त्यांच्याविषयी परमेश्वर असं म्हणतो. त्यांच्याच विषयी, सगळ्या संदेशाविषयी नाही. खोटे प्रोफेट, गलत शिक्षण, नामधारीपणा, 4 पिढ्या जगातल्या कॅलिकुशलीमध्ये जीवन जगत असणारे संदेष्टे जे लोकांना बहकवीत आहेत, त्यांना चारायस मिळालं, त्यांना चावयास मिळालं, त्यांना गिळायला मिळालं, त्यांना खावायला मिळालं,
त्यांना लिहायला नेसायला मिळालं, त्यांना फॉर्च्युनर गाडी किंवा एखादं काही बंगला गाडी इस्टेट मिळाली, त्यांचं काय एकदा नाव लौकिक झालं, एकदा का मोठं शहर झालं, एकदा का मोठी मंडळी जमली, एकदा का दशमांश दान देणगी पावत्या इकडून तिकडून फिरून फारून काही मिळालं तर कल्याण असो, आणि नाही मिळालं तर लढाईची तयारी ठेवतात. आणि मग अशा प्रिय संदेष्ट्यांना, अशा जगातील प्रिय संदेष्ट्यांना परमेश्वराचं वचन प्राप्त, परमेश्वराचं वचन असं सांगतंय. ऐका, तुम्हावर रात्र गुदरून तुम्हाला दृष्टांत होणार नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला दृष्टांत होणार नाही. तुम्हावर अंधार पडून तुम्हाला भविष्य सांगता येणार नाही. तुम्हाला भविष्यही सांगता येणार नाही. संदेष्ट्यावर सूर्य मावळेल, उदय होणार नाही. त्यांचा दिवस काळोख होईल, ब्लॅक डे. त्यांचा दिवस काळोख होईल. इथं लय उजेडात येत, इथं लय एसी मध्ये येत, इथं लय आयशारा माहिती येत, इथं लय टेटस मध्ये इथं. पण या ठिकाणी काय होणार आहे माहिती का? रात्र गुदरून तुम्हाला दृष्टांत होणार नाही. रात्र म्हणजे काय? अंधार. अंधार म्हणजे काय? कुकर्म, वाईट जगात. मग या गोष्टीमधून तुम्हाला स्वर्गीय भविष्य सांगता येणार नाही. आणि नाहीतरी तुम्ही सांगतात तरी कुठं स्वर्गीय भविष्य? तुम्ही जगातलेच भविष्य सांगतात. आतापर्यंत रखडे प्रोफेट लोकांनी जगातलेच भविष्य सांगितले, कारण हेच जगाचे येत. यांना जगाची हवे, त्याच्यामुळं लोकांनाही जगाची हवा आहे. मग हे त्यांना पटल असा भविष्य सांगतात, पटेल असा दृष्टांत समजून सांगतात, पटल असं उदाहरण सांगतात आणि पटल अशा साक्षी निर्माण करतात. परंतु परमेश्वर म्हणतो संदेष्ट्यावर सूर्य मावळेल. जसा सूर्यास्त गेल्यानंतर पुन्हा उगवतो ना, पुन्हा एक वार नवीन दिशा, नवीन जागृती, नवीकरण. यांचं नवीकरण होणार नाही, होणार नाही. करंतीकरच्या पुस्तकामध्ये आम्हाला जर पाहिलं तर त्या ठिकाणी म्हणतो, ज्यांनी पवित्र आत्म्याच्या दानाची रुची घेतली, ज्यांनी सत्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर पुन्हा त्यांचं नवीकरण होणं अशक्य आहे. परमेश्वर म्हणतो अशक्य तर जगातला कोणतीच गोष्ट शक्य होऊ शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ परमेश्वर त्या गोष्टीवर अनुताप पावणार नाही. तर त्यांच्याविषयी जो निभिंड काळोख ठेवलेला आहे, त्यांच्याविषयी जो अंधार ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी जे काही अधोलोक किंवा नरक ठेवलेला आहे, हे त्यांना डेफिनेटली मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा दिवस काळोख होईल. येणाऱ्या दिवसामध्ये आमचे दिवस प्रकाशमय व्हायला पाहिजेत, तर येणाऱ्या दिवसामध्ये यांचे दिवस काळोख होईल. जरी जगामध्ये हे प्रकाशामध्ये चमकणारे दिसले, मात्र यांच्या वाट्याला निभिंड काळोख म्हणजे नरक असणार. आणि म्हणून लक्ष द्या याजकांनो, लक्ष द्या संदेष्ट्यांनो, लक्ष द्या. आता लोकांना बहकवण्याचं सोडून द्या. या वचनाच्या माध्यमातून परमेश्वराची योजना हीच आहे, परमेश्वराची संकल्पना हीच आहे, परमेश्वराचं रहस्य हेच आहे, परमेश्वराचं पूर्वसंकेत हाच आहे, परमेश्वराचं रेव्हलेशन हेच आहे, परमेश्वराची भविष्यवाणी प्रकटीकरण हेच आहे, परमेश्वराचं दर्शन हेच आहे, परमेश्वराचा दृष्टांत हाच आहे की आता संदेष्ट्यांनी लोकांना बहकू नये. ज्यांना समजतंय त्यांनी हे स्वीकारून घ्या. आणि चावायला आणि गिळायला मिळालं तरच कल्याण असो म्हणू नका, नाही मिळालं तरी कल्याण म्हणा. आमच्या अर्धी हिंदी अर्ध्या मराठी भाषेमध्ये एक हे म्हण नाही म्हणता येणार त्याला, पण एक गोष्ट सांग, जो देगा उसका भी भला, जो नहीं देगा उसका भी भला. जो देगा उसका भी भला आणि जो नहीं देगा उसका भी भला, असं तरी म्हणा कमीत कमी. तुमच्याकडे काय माहिती का, चावायला मिळालं तर कल्याण. म्हणजे चावायला जो चावायला देईल ना कल्याण असो, आणि ज्याच्यापासून चावायला मिळणार नाही ना लगेच धिकार आहेत. आमच्याकडे एखाद्याचं दानपत्र बंद केलं ना, ते बघा कसा प्रेम करतो का आमच्यावर. नमुना तुम्हाला अनुभव आला असेल कदाचित, आहे का नाही? जर दिलं ना तर प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू. येस,
मी तुमच्यासाठी आठवण ठेवतो प्रार्थनेत. आणि बंद केल्यावर काय, अहो या माहितीला सुद्धा येणार नाही. तर ही वस्तुस्थिती आहे. कारण यांच्यासाठी निबिंद काळो काय अंधार आहे, आणि हे लोकांना प्रकाशात घेण्याच्या ऐवजी लोकांना अंधारात घेऊन जातात. आणि म्हणून स्पेशली संदेश त्या लोकांसाठी कोणता, खोटा संदेश, ओरिजिनल संदेश नाही, देवापासून आलेला संदेश विषयी शास्त्रभाग शिकवत नाही. हा खोटा संदेश, तो म्हणत आहे की खोटे संदेश म्हणजे संदेश माझ्या लोकास बहकवतो, असं परमेश्वर म्हणतो. आमच्या मंडळीतले लोक म्हणतात, राव आमचं याचं जरा आम्हाला भय किती बरं का, जरा काही योग्य शिक्षण नाही, काय सत्य सांगत नाही, काय आता बा आम्हाला लय वैताग आलं, पण आता पर्याय नाही बा, आता कस काय चर्च तरी सोडून द्या पाटक्यात, तिथं राहून नरकात कशाला जाता. नाही तर मग तुमच्या पाळकाला चेंज करा, नाही तर मग त्याला देवाचं वचन तुम्ही पहिल्यांदा स्टडी करा आणि त्याला म्हणा, पाळक साहेब याचा अर्थ सांगा बाबा. बस सोडू, चर्चेही सोडू नका, पाळकही सोडू नका, त्यालाच पिळू घ्या, बिचाराचं तारण तरी होईल. एवढंच पर्याय बा. कारण काही चावायस मिळाले तर कल्याण असो, आणि नाही दिले भांडायला उठते, लढण्याची तयारी ठेवते, असं परमेश्वर म्हणतो. माझं काही मत नाही भाऊ. आता तुमच्या बरोबर कोण कोण भांडायला आले, तुम्ही कोणाला देतात, आपल्याला ते शिकाय घेऊन देणं. मी घेतलं का तुमच्याकडून रुपया? नाही घेतला असलं तर मला कमेंट मध्ये सांगा का मी तुमच्याकडून रुपया घेतलाय. नाही घेतला असलं तर मी म्हणेन ना कल्याण असो. अहो तुम्ही दिलं तरी कल्याण, नाही दिलं तरी कल्याण. मी तर म्हणतोय तुम्ही मला नाही दिलं तर अधिक कल्याण असो तुमचं, आणि दिल्यावर थोडस कमी असो. दिलं ना मला तर थोडं कमी, पण नाही दिलं ना तर सगळ्यात उत्तम कल्याण तुमचं. कारण मला आहे, परमेश्वर देतो, मलाही गरज पडते, असं नाही की मला गरज नाही पडत. परमेश्वर मला अद्भुतरित्या ती गरज पुरवतो. पण याचा अर्थ असा नाही मला गरज पडली म्हणून मी तुम्हाला फोन करायचे टपा. आता ओळखीचे झाले सगळे लोक म्हणलो, एवढ्या दिवसाचे लाईव्हला म्हणलो, मग तर लय लोकांचे मी दशमोहन दान तिनगी पावत्या बिवत्या फाडून मोकळं आतापर्यंत गब्बर व्हायला पाहिजे होत, आहे की नाही. मी रोज तुमच्यासाठी कल्याणासाठी प्रार्थना करतो. तुम्ही काय देता मला त्याच्या बदल्यात? तुमचं परिवर्तन होतंय, तुम्ही सत्याकडे येताय, तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये येताय, तुम्ही सार्वकालिक वचनाकडे येताय, हेच माझं बक्षीस. बाकीच्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि म्हणून हे परमेश्वराने पाहिलेलं आहे, आणि त्या मिखाच्या ग्रंथामध्ये त्यांनी नमूद केलं. आणि ते नमूद करत असताना मिखाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 5 मध्ये तो म्हणतो की संदेश ते माझ्या लोकांस बळकवतात. आता लोकांना बळकवलं पाहिजे का बळकलेल्या लोकांना आणायला पाहिजे? आता तुम्हीच ठरवा. साधं सोपं गणित, याला काही स्टडी आणि डोक्याची गरज नाही. काही चावयास मिळाले तर कल्याण असो, म्हणजे दिलं म्हणजे कल्याण, आणि नाही दिलं मग आपल्या दारात एखादा भिकारी असलो ना, एखादा भिकारी येतो, आपण जर दिलं ना त्याला तर तिला म्हणतो कल्याण असो, आशीर्वाद लाभो, आमक हो, पलन हो, आणि त्याला फक्त देऊ नका. बघा असा बेकार बघतो, असा वाकडा तिकडं बघतो, असा पाय आपटे चलवतो, असं करतो, बघा फक्त. मग सेम कंडिशन या संदेशाची पण सेम अशीच कंडिशन आहे. जसा भिकाऱ्याला आपण दिल्यानंतर तो म्हणतो का तुम्हाला आशीर्वाद मिळो, नाही म्हणित तो गपचूप जातो. तो त्याच्या चेहऱ्यावर हावभाव बघा. मी बरेच भिकारी लोक येतात ना, मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत असतो. नाही दिलं ना सनाट निघत येतो, राष्ट्रीय बेकार बघत येत ना, बस कवचित एखादा भिकारी असतो ते म्हणतो आशीर्वाद असो. याशी कवचित बोटावर मोजणारी संदेश म्हणते नाही दिलं तरी आशीर्वाद असो. बाकीच्यांचं नाही, बाकीचे भांडायला उठत येत, लगेच तेरी मेरीवर येते. ही सत्य घटना आहे, आणि ही पवित्र शास्त्रातली आहे. ही काय मी स्वतः लिहिलेलं नाही, पण तुम्ही वाचित नाही ना, आणि तुम्हाला कुणी सांगितली नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. इथं तो लिहित आहे की ज्यापासून त्या चावायस मिळत नाही त्याबरोबर लढण्याची जी तयारी करतात, अशा संदेशाविषयी परमेश्वर म्हणतो की तुमच्यावर सूर्य मावळेल, त्यांचा दिवस काळोख होईल. 7व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहित आहे द्रष्टे लज्जित होतील. द्रष्टा शब्द पण यांच्यासाठीच वापरला बरं का, सेवकांसाठी. दैवज्ञ भजित होतील. देवाची आज्ञा सांगणारी, दैवज्ञ, देव कुठ प्रश्न निर्माण करणारी, सोडवणारी, देवाच्या नावाने काहीतरी दृष्टांत स्वप्न रहस्य पाहणारी फजित होतील. फजित
जे ह्या कॅटेगरीमध्ये आहेत, जे बहकिवणारे, जे फसविणारे, या ठिकाणी तो लिहित आहे, पुढे लिहित आहे, ते सर्व आपली दाढी झाकतील, कारण देवाकडून काही उत्तर मिळणार नाही. अशा लोकांना देवाकडून काही उत्तर मिळणार नाही. मग अनेक लोकांना उत्तर कशी मिळतात, अनेक लोकांच्या जीवनात साक्ष कसे होतात, हे कोण करतं, कुठून करतं? तुम्हाला सांगू द्या, एकाही व्यक्तीच्या जीवनात साक्ष करत असताना टोटली यांच्या साक्ष जरी प्रभू येशूच्या नावाने दिलेल्या असल्या, परंतु वास्तविकरित्या जगातल्याच गोष्टी त्यांनी मागितलेल्या असतात आणि जगातल्याच गोष्टी त्यांना मिळालेल्या असतात आणि जगातल्याच गोष्टीचं आमिष त्यांना दाखवलं जातं आणि जगातल्याच गोष्टीतून जगातली गोष्ट उत्पन्न केली जाते. आत्मिक एकही गोष्ट यांना मिळत नाही. अशाच प्रकारे आत्मिक राज्यामध्ये यांना देखील प्रवेश मिळणार नाही. मी तर याकोबास त्याचा अपराध आणि इस्रायलास त्यांचे पाप दाखवयास खरोखर परमेश्वरच्या आत्म्याने, सामर्थ्याने, न्यायाने व बळाने पूर्ण आहे. हो, परमेश्वर म्हणतो, मी काय करील? सामर्थ्य पण गाजवील, न्याय पण करील, बळ पण वापरील, कारण मी या सर्व गोष्टीने पूर्ण आहे. तसंच देवाच्या सेवकाने देखील आत्म्याने, सामर्थ्याने, न्यायाने, बळाने पूर्ण व्हायला पाहिजे. अनेक लोक फक्त बळाने पूर्ण झाले, बळाने पूर्ण झाले, त्यांच्यात आत्माही नाही, सामर्थ्य नाही आणि न्याय पण नाही. बरेचसे खोटे संदेष्टे बळाने पूर्ण झाले. बळ कोणतं माहिती का? पैसे, मॅन पॉवर, मोठा स्टेज, हे सांगा ढोंगाचं सगळं, यांनी ते प्रबळ झालेले, बळकट झालेले, मोठे झालेले, पण यांच्याकडे आत्म्याने नाही, यांच्याकडे सामर्थ्य नाही, यांच्याकडे न्याय पण नाही. परंतु जे खरे आहेत बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडिलांनो, आत्म्याने, सामर्थ्याने, न्यायाने व बळाने पूर्ण व्हा, ही देवाची योजना आहे. याकोब घराण्यातील प्रमुख हो, इस्रायल घराण्याच्या सरदार हो, जे तुम्ही न्यायाचा अव्हेर करिता व नीट आहे त्यास वाकविता, हे ऐका. तुम्ही रक्तपात करून सियोन व दुष्टाई करून यरुशलेम बांधित. हे चर्च बांधकामाचं, पॅन्डल, चर्च, सभा मंडप, सभागृह, प्रार्थना हॉल, प्रेयर टॉवर, हे जे जागा घेतात ना, 10-10, 20-20 एकर, 50-50 एकर, 4 गुंठी, 5 गुंठी, पत्र्याचं शेड, स्लॅबचं शेड, पीओपीचं शेड, भारी आलिशान शेड, एसी शेड, हे कुठूनही ऐका वचन. तुम्ही रक्तपात करून सियोन व दुष्टाई करून यरुशलेम बांधिता. बांधकाम करता तुम्ही, बांधकाम कशावर? रक्त पाडून, रक्तपात करून, नासधूस करून, अन्याय करून, खोटं नाटक करून, बहकून, फूस लावून, आमिष दाखवून, प्रेशर टाकून, भीती घालून, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लोकांवर बिंबवून एक प्रकारे तुम्ही रक्तपात करता आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आलेल्या गोष्टीतून आणखीन पुढे चालण्यासाठी तुम्ही मोठमोठाले मंदिर बांधता, मोठमोठाले घर बांधता, मोठमोठाले सभामंडप बांधतात. परंतु परमेश्वर याचा हिशोब घेणार आहे. आणि बांधल्यावर काय करता? कालच्या वचनामधला 11व्या क्रमांकाचं वचन, तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात. हे बांधल्यावर तिचे याजक वेतन घेऊन धर्मशिक्षण देतात. हे बांधल्यावर तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात. हे बांधल्यावर तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की परमेश्वर आमच्या ठाई नाही काय, आम्हावर काही अरिष्ट येणार नाही. सरळ सरळ खोट्या प्रोफेट लोकांवर परमेश्वराने त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता मिकाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 4 ची हेडलाईन्स आहे, परमेश्वराचे जागतिक शांतीचे राज्य. परमेश्वराची योजना आहे की एक जागतिक शांतीचं राज्य बनवा. शेवटल्या दिवसात असं होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगराहून तो उंच होईल. त्याकडे राष्ट्र लोटतील, देशोदेशीच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील
व म्हणतील, चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ, तो आम्हास आपले मार्ग शिकवो. म्हणजे आम्ही त्याच्या पंथाने चालू, परमेश्वराचा मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पंथाने चालू. आज आमचे दुसरेच पंथ पडले, रोमन कॅथोलिक पंथ, प्रोटेस्टंट पंथ, डुबुक पंथ, सॅल्वेशन आर्मी पंथ, मुक्ती फौज, सेवंथ डे, ऐक नाही, ओनली जीजस, यहोवा विटनेस, पेंटिकोस्टल, न्यू पेंटिकोस्टल, टेस्टकोस्टल, अरे काय काय नाव ठेवलेत. सगळे पंथच पाडून मोकळे झालेत. पंथाच्या व्यतिरिक्त नाहीच. पंथ वाढलं का आपल्या स्वतःचे व्हावा चालू झाली समजायची. आज गरज आहे परमेश्वराच्या सत्याची, कारण सियोनीतून शिक्षण व यरूशलेमातून परमेश्वराचं वचन निघेल. प्रत्येक चर्चेस मध्ये सत्याचं शिक्षण चालू झालं पाहिजे. प्रत्येक मंदिरामधून परमेश्वराचं वचनच निघलं पाहिजे. आता प्रॉफिटिक बंद करा, प्रॉफिसाय बंद करा, भविष्यवाण्या बंद करा. जे आपल्याच मनाने उचलली जीभ लावली टाळाला. देवाच्या वचनाची भविष्यवाणी करा. करायचंच असेल तर देवाच्या वचनाची भविष्यवाणी करा. करायचीच असेल तर देवाच्या वचनाचं प्रकटीकरण सांगा. करायचंच असेल तर देवाचा पूर्व संकेत सांगा. करायचंच असेल तर देवाच्या वचनाबाबतीचे स्वप्न पहा. करायचे असेल तर वचनाचं रहस्य प्रकट करा. करायचंच असेल वचनाच्या द्वारे परमेश्वराच्या अद्भुत अशा योजना मनुष्याविषयी काय आहेत या प्रकट करा. बास झालं. तुमचं हे दुखत आहे ते दुखत आहे, तुमची गरिबी जाईन, हे होईन ते होईन, बास झाले. तो देशोदेशीच्या बहुत लोकांचा न्याय करील. देशोदेशीच्या, राष्ट्रीय, परराष्ट्रीय, विश्वासू, गैरविश्वासू, विधर्मी, नामधारी, मूर्तीपूजक, जेवढे कोणी असतील तेवढे दूर असलेल्या बलवान राष्ट्राचा इन्साफ ठरवेल. तेव्हा ते आपल्या तलवारी मोडून त्याचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील. म्हणजे ह्या ज्या तलवारी म्हणजे रक्तपात करणं आणि सगळ्या प्रकारचं पारत करणं, एक त्याला काय म्हणतात, भाल्यांच्या कोयत्या करतील. म्हणजे एक भक्ष्य पकडण्यासाठी, त्याला मारण्यासाठी रक्तपात, थोडक्यात रक्तपात सोडून देतील, अन्याय सोडून देतील, जे कुकर्म दुष्टकर्म सोडून देतील. आणि यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही. सध्याची परिस्थिती काय, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठतंय. पण तू ज्यावेळेस देवाचं वचन समजल त्यावेळेस एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तलवार उपसणार नाही, भांडण करणार नाही, लढाई छेडणार नाही. परंतु ह्या गोष्टी माझ्या प्रिय भावनो बहिणीनो आता या समाला नेटाने चालू आहेत. प्रत्येक राष्ट्र या वचनाच्या विरोधात काम करत आहे. प्रत्येक राष्ट्र एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर हात उचलीत आहे, तलवार उचलीत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ते करत आहे. ते इथपर्यंत युद्ध कला शिकणार नाहीत. म्हणजे युद्ध कसं कसं भारी भारी करायचं, वेगवेगळ्या पद्धतीने करायचं, कोणत्या मशिनरी, कोणत्या बॉम्ब, कोणते टाइम, कोणते मिसाईल, कोणतं काय काय करायचं, हे युद्ध कला आणखीन भारी शिकणार नाहीत. पण तो सध्याची परिस्थिती उलटी आहे. काही काही देशाकडे असे मिसाईल आणि असे बॉम्ब आहेत, बाकीचे चांगले चांगले देश त्यांना हापकतात, घाबरतात. कारण ते बॉम्ब जर टाकलं किंवा मिसाईल जर सोडलं तर निश्चित अर्थाने संपूर्ण जगाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. ते सगळे आपल्या द्राक्षी खाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील. द्राक्ष काय, मी खरा द्राक्ष वेल आहे, माझा बाप माळी आहे. माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा म्हणजे तुम्ही आणि मी, तो साफसूफ करतो आणि अधिक फळ मिळावं म्हणून तो आम्हाला साफसूफ करतो. आणि बाकीचे करटलेले तिकडे बांधावर नेऊन टाकितो आणि त्यांना काड्याची पेटी नेऊन जाळ करून त्याचा धूर करून टाकितो. कोणी त्यास घाबरवणार नाही. परमेश्वराच्या प्रिय लोकांनो, जर तुम्ही प्रभू मध्ये असाल तर निश्चित अर्थाने तुम्हाला कोणी घाबरवणार नाही. पण तुम्ही अर्धे प्रभूचे ना अर्धे जगाचे म्हणलो, इकडूनच प्रभू घाबरीन आणि तिकडूनच जग घाबरीन, तुमची मध्ये होईल कोंडी. सर्व राष्ट्रे आपापल्या दैवताच्या नावाने चालत आहेत. सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत. आपल्या दैवतांच्या म्हणजे याचा अर्थ बरेचसे दैवत आहेत. नव्या करारामध्ये देखील प्रेषित पौल साहेब एका ठिकाणी लिहित आहे की या भूतलावर बरेच असे दैवत आहेत, परंतु तुमचा एकच
ज्याने विश्व निर्माण केलं तो यहोवा परमेश्वर. तशाच या प्रकारे मिकाच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 5 मध्ये देखील लिहिलेलं आहे की सर्व राष्ट्रे आपापल्या दैवताच्या नावाने चालत आहेत, पण आम्ही परमेश्वर आमचा देव याच्या नावाने सदा सर्व काळ चालू. सदा सर्व काळ, थोडा वेळापुरतं नाही, सदा सर्व काळ, सार्वकालिक वचनापर्यंत. आणि पुढचा एक रेफरन्स आपण पाहूया मिकाचा ग्रंथ आणि अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 6 ते 12 पाहूया. या ठिकाणी मिका संदेष्टा जो आहे, मिका भविष्यवक्ता जो आहे, परमेश्वर त्या मिकाला परमेश्वरची योजना समजून सांगत आहे किंवा तो म्हणत आहे की परमेश्वर म्हणत आहे की मला काय हवं आहे, मला काय पाहिजे, मला काय अपेक्षा आहे मानवाकडून, विश्वासणाऱ्या लोकांकडून, संदेष्टाकडून, सेवकाकडून, बिलीवर्स भाऊ बहीण आई वडिलांकडून मला काय अपेक्षा आहे, काय हवं आहे मला. तर मिकाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 6 त्याच्या अगोदर एक छोटीशी हेडलाईन्स आहे, परमेश्वराला काय हवे, असं प्रश्नचिन्ह केलाय. काय हवाय पाहूया आपण. मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ, काय मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ, प्रश्नचिन्ह. तुम्ही काय आणणार? कुणी दान आणत, कुणी दशमांश आणत, कुणी देणगी आणत, कुणी आपलं हायच रोजच चमक निघली, प्रेशर वाढला, पोरगच वैताग देते, जे रोजच आमचं ताप आली हे आलं ते आम्ही हेच घेऊन येतो परमेश्वरापुढं. दुसरं काही चांगलं घेऊन आलो का कधी? बरं, चांगलं म्हणायचं तर आमचं दान, देणगी, दशमांश, अजून काही आमच्याकडं. मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, परत देवासमोर नमस्कार कसा घालू, कसा नमस्कार घालू, कसा प्रेज द लॉर्ड घालू, कसा हालेलुया करू, कसा जय मसीह की म्हणू, कसा परमेश्वरच्या नावाचा महिमानी गौरव करू. परत देवासमोर नमस्कार कसा घालू. आपण नाही का म्हणतो प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त, कसा घालू म्हणतो तो. आमचं मन एकीकड, अंतकरण एकीकड, हृदय एकीकड, विचार एकीकडे. ज्या माणसाला आपण टाकतो त्याला तर काही प्रियम तेवढं इतकं करीत नाही, पण इतकं छाप मध्ये जाऊन जे ख्रिस्त घालितो ना, वा वा वा, प्रेज द लॉर्ड. पण मनात सगळं काळं ठेवलं चालू. कशा प्रकारे नमस्कार तुम्ही घालताय, मी कशा प्रकारे नमस्कार घालू. होम बली, एका वर्षाची वासरं घेऊन त्याच पुढे येऊ का? होम बली आणू का? आता होम बली अर्पण नाही, एका वर्षाची वासरं ते पण अर्पण नाही. मग आता काय? दशमांश, देणगी, तेलाची बाटली, पाण्याची बाटली, कॅलेंडर, रुमालाचे तुकडे. नाही तर आमचं काही ना काही असतं, पण घ्यायचंच असतं. पुढे तो 7व्या क्रमांकाच्या वचनामध्ये हजारो येडके तेलाच्या 10,000 नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल का? तुम्ही कितीही दिले तरी परमेश्वराला संतोष होणार नाही. कितीही द्या. आता तो होम बली आणि शांतर्पण, पापार्पण, दोषार्पण आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी बंद झालेल्या आहेत. आज आम्ही परमेश्वराला काय घेऊन येत आहोत? आम्ही येतो दान घेऊन, दशमांश घेऊन, देणगी घेऊन, याच्या पलीकडे काहीच नाही. आम्ही काय आणतो आम्ही परमेश्वरासमोर? परमेश्वर ऑलरेडी तिथं लिहितोय, तो म्हणतोय की हजारो येडके तेलाच्या 10,000 नद्या. प्रॉफिट लोकांना तुम्ही तर नुसत्या बाटल्या की तेलाच्या. परमेश्वर म्हणतो अशा नद्या जरी वाहिले ना, किती ते आपण एक नाही, 10,000 नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? नाही होणार. तुमच्या दानपात्रांनी नाही होत, तुमच्या देणगीनी नाही होत, कशानेच नाही होत. मग तुम्ही हे टाकीता कुठं? हे मग नेऊन टाकीता कुठं? जर परमेश्वर जर तुमच्यावर प्रसन्न होत नाही एवढं सगळं देऊन, मग हे कुणाच्या माढ्यावर नेऊन टाकीता? बँकेत टाकलं तर दाम दुप्पट तर होते. एखाद्या सावकाराकडे दिलं तर त्याचं यास्त येईल, एखाद्या गरीबाला दिलं तर ते आशीर्वाद तर देईल, एखाद्याचं घर तर व्यवस्थित होईल, माझ्या सारख्याला दिलं तर त्याचा योग्य असा उपयोग तर होईल, परमेश्वर तर खुश होईल. पण तुम्ही अशा ठिकाणी टाकीताना दादा हो, वहिनींनो, ताईंनो, बहिणींनो, आईनो, सिस्टरांनो,
की त्याचा काही एक फायदा नाही. परमेश्वराला त्याचा संतोषच होत नाही. कारण जे तुम्ही देता ते परमेश्वराला संतोष होईल असं काही करीत नाहीत. टायफॉइड घेतला म्हणजे परमेश्वराला संतोष होतो का? नाही. म्हणजे मोठी लक्झरी कार किंवा मोठा एखादा बंगला बांधला, एसी मध्ये राहिला म्हणजे परमेश्वर खुश झालाय का? अहो, परमेश्वर नेमकं कशाने खुश होईल? या सगळ्या गोष्टी देता तो फादर किंवा याजक खुश होईल, संदेष्ट खुश होईल. परमेश्वरचं काय त्याच्यात रोल? मग परमेश्वरला काय हवंय नेमकं आणि तुम्ही काय देता? आणि देता तर देता तुम्ही परमेश्वरला देत नाही. तुम्ही देता ते संदेष्टाला देता. बरे देता तर देतात त्याच्या खोट्याच संदेष्टाला देतात. जो लुटीतो त्यालाच देतात. बरं एक नाही दोन नाही भारभर चिंध्या. याला सोडवतो तो लुटितोय, त्याला सोडवतो ते लुटितोय. प्रश्न पडला काय काही लोकांना आता नेमकं देऊ कुणाला? तुमच्या समोर पवित्र शास्त्र आहे. न्यायाने वागणारा, धर्माने वागणारा, सत्याने वागणारा, सेवेसाठी आवेशी असणारा, इतरांपर्यंत शुभवर्तमान घेऊन जाणारा, गरीबातल्या गरीब सेवकाला द्या. पण आता गरीब आहे कशाचे? 1-2 वर्षापूर्वी चांगलं पॅन्ट शर्ट घालत होतं, पटकं तुटकं एकच इस्त्रीचे करून वाकडे तिकडे. आता ते लागले टायकोड घालायला. राहिलंय कोण गरीब? पण तुम्ही आशाला नाही देणार. जे फॉर्च्युनर मध्ये येतील त्यांनाही तुम्ही कमी नाही देत. तुम्हाला लाजा वाटत येत. फॉर्च्युनर मध्ये आलेत याजक साहेब, कसं काय 50 रुपये देऊ? अरे मग माझ्यासारखं आलो 5 रुपये कशी निघती? कस काय निघती? आणि तो फॉर्च्युनर मध्ये आले का 500 निघते. म्हणजे याचा अर्थ तुम्ही परमेश्वरला काय देता, याचा अर्थ तुम्ही कसं जीवन जगता हे परमेश्वर बघतो. तुम्ही पण टायकोटवाला आला का लगेच फैसला, या या बसा बसा बसा. आमच्या सर्कल मध्ये कोण पाहिजे? आम्ही सुवार्थी. नाही नाही तुम्ही नका येऊ आमच्याकडे, आमच्या आहेत पाळत. ही सध्याची कंडिशन, ही सध्याची परिस्थिती. आणि याला लोक बळी पडले. हे खोटे प्रिचर, खोटे टीचर, खोटे प्रॉफिट यांच्यापासून कृपया सावधान राहा. पुढे वचन सांगत आहे, माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ का? जरी दिला तर काही त्यांनी पापाची क्षमा होईल का? तो पवित्र आहे देऊ माझ्या ज्येष्ठ पुत्र? माझ्या जीवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय? पोटचं फळ परमेश्वराने दिलेलं लेकरं, ते दिले तरी चालेल का? हे मनुष्य, हे सगळं दिले तरी परमेश्वर खुश होणार नाही. आणि परमेश्वरला हे नको पण. आणि परमेश्वरने दिलं म्हणलं परमेश्वर काय घेईन? एकदाच देवाचा सेवक अब्राहम याला चेक करून बघितलं परमेश्वराने, आणि त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र दिला. शेवटी परमेश्वरने तो घेतला नाही, वाचवलं त्याला. आणि त्याच्या बदल्यामध्ये आज परमेश्वराने अब्राहमाला उत्पन्न एक अब्राहम विश्वासाचा उत्पादक असं त्याला केलं. आणि त्याला सांगितलं होतं की मी तुझ्या संततीची संख्या, म्हणजे तुझ्या फळांची संख्या, तुझ्या लेकरांची संख्या, तुझ्यापासून निर्माण झालेल्या लोकांची संख्या वाळूच्या कणा इतकी करील, आकाशातील तारंगाना इतकी करील, जे तुला मोजता येणार नाही. आणि हे सत्य परिस्थिती आज अब्राहमाची उत्पत्तीची इतकी आहे की खरोखर ती अगणित आहे. सगळ्या वर्ल्ड मधल्या देशातल्या सगळ्या लोकांची काउंटिंग केली की लय मोठा आकडा होईल. तर 8व्या क्रमांकामध्ये परमेश्वर म्हणत आहे की त्याला काय हवंय. हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. पहिली गोष्ट म्हणतो, हे मनुष्या बरं काय वाटतंय तुला माहिती ना? कशात बरं आहे? काही काही लोकांना पाप करायला बरं वाटत, मग ते तसेच करीत बसतात. काही लोकांना दया करायला बरं वाटतं, काही लोकांना उष्ण द्यायला बरं वाटतं, काही लोकांना भिकाऱ्यांना दान द्यायला बरं वाटतं, काही लोकांना निराश्रित असले तर त्यांना आश्रय द्यायलाच बरं वाटतं, काही लोकांना जे भुकेले आहेत त्यांना काहीतरी देण्यात बरं वाटतं, काही लोक जे उघडे वागडे आहेत त्यांना जुने का व्हायना स्वेटर बिटर, काही जर्किंग बिर्किंग फाटल्या तुटलेले व्हायना द्यायला बरं वाटतं. हा म्हणजे मनुष्याला बरं काय वाटतं हे परमेश्वरने दाखवले. नीतीने वागणे पहिली गोष्ट. नीती सोडायची नाही. भिकारी असू नाही तर श्रीमंत असू नाही तर मिडल क्लास असू, नीतिमान, सत्यता. हे असं लय मोठा लय छोटा आणि लय शिकलेला लय अडाणी हे नाही, लय मोठं चर्चच नाही, असा भेदभाव नाही. नीती काय सांगते?
हा मग हे गरीब आहे ना, नीतीने आहे ना, आणि श्रीमंत चुकलं ना तर श्रीमंताची बाजू ना घेऊ, त्या गरीबाचीच घ्या, कारण तू नीतीने आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे आपल्या देवासारखं राहून नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर तुझजवळ काय मागतो? परमेश्वर एवढंच मागतो. आम्ही बाकीच गबाळ देतो, दान देतो, दशमंश देतो, देणगी देतो, अर्पण देतो, जागा देतो, गाड्या देतो. काय काय एक पाळक मला आले, पाळक साहेब प्रेस लॉर्ड, परमेश्वरने मला गाडी दिली 4 व्हीलर. अरे म्हणलं तुझी लायकी नव्हती 2 व्हीलरची नवी घ्यायची, तुला 4 व्हीलर गाडी दिली. हो येस, डायरेक्ट चावी हातात दिली. अरे नेमकं तू काय केलं असं? लोक परमेश्वरासाठी काय काय देतात. जस काय परमेश्वर बसून चाललाय त्या गाडीत, फॉर्च्युनर गाडीत, आहे का नाही? आणि आमच्यासारख्या गाडीवर हैवान इब्लीस बसत का काय? मग नाही, डुप्लिकेट करणाऱ्याच्या गाडीत जर परमेश्वर आहे तर आमच्यासारख्या ओरिजिनल लोकांच्या गाडीवर कोण आहे मग? प्रश्न पडला व मलाही. पण एवढ्या 22 वर्षात कोणी मला म्हटले नाही की धरा म्हणून. आणि डुप्लिकेटांना ते धनादन देऊन टाकून मोकळे होते. याचा अर्थ मी तुमच्याकडे कुठल्या प्रकारची मागणी करीत नाही आणि मला मागायची नाही. मला तुम्हाला एक विषय समजून सांगायचा की ओरिजिनल संदेश आणि डुप्लिकेट संदेश फरक काय, परमेश्वराला काय हवं आहे आणि मनुष्याला काय हवंय. तर परमेश्वर म्हणत आहे की हे मनुष्या बरं काय ते त्याने तुला दाखवलं आहे. नीतीने वागणं, आवडीने दया करणं, आपल्या देवासमागमे राहून, देवासारखं राहून नम्र भावाने चालणं, या 4 गोष्टी वाचून परमेश्वर कुणालाच काही मागत नाही. आणि आपण या 4ही गोष्टी परमेश्वराला देत नाही. प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही बरं करतात का? प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही नीतीने वागतात? प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही आवडीने दया करतात का? तुम्ही करायची म्हणून करावं लागते तुम्ही. याचा अर्थ असं नाही मला म्हणायचं की तुम्ही दयाने करीत, आणि तुम्ही देवाप्रमाणे वागता का? 5वा, नम्र भावाने चालता का? तुम्ही नम्र होता का? नम्र 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 कळत का? असं लीन नम्र गाईचं. मी फक्त वचनाच्याच बाबतीत नम्र नसतो, बाकी टोटली नम्र असतो. वचन म्हटलं का तिथं नाही, मग तिथं दया नाही, काहीच नाही. इथं फक्त नीती चालती, नीती सूत्र. वचनाच्या टायमिंगला दया नाही. नाही तर मग काही दयामाया केली तर लोकांचं वाटोळ होईल. मग बाकीचे पाळक लोक दयामायाच करतात. जाऊ द्या, काही नाही होत असतं तसं. देव क्षमा करतो. येस, हे असं प्रीच नाही. परमेश्वर या नगरास हाक मारित आहे. आज परमेश्वर तुम्हाला हाक मारित आहे. जो शहाणा असेल किंवा जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखितो. जो शहाणा आहे तो परमेश्वराचं नाव ओळखितो. तुम्ही दंडाचे व तो नेमणाऱ्यांचे ऐका. अजून दुष्टाच्या घरात अन्यायाने मिळवलेले धन आहे का? तुमच्या घरामध्ये अन्याय करून मिळवलेलं धन आहे का? प्रश्न विचारतोय परमेश्वर तुम्हाला. मला काय नाही करायचं, तुम्ही डाके का घाली नक्कीच काय पण. आणि नाहीतर संदेशाच्या घरी अन्यायच आहे. जेवढे काही फॉल्स टीचर, फॉल्स प्रीचर्स, फॉल्स प्रॉफेट यांच्या घरी ना अन्यायानेच मिळवलेलं धन आहे. अन्यायाने दोषास्पद असे उणे माप त्यांच्या घरात असते का? हे यांच्याच घरात सापडणार. सर्वसाधारण बिलिव्हर्स लोकांच्या घरी दोष नसणार. हे चलावीत येत, मी दुसऱ्या पाळकावर लावणार आणि दुसरा पाळक माझ्यावर लावणार. पण परमेश्वराला माहिती का मी जो दोष लावलाय तो खरोखर आहे त्याच्या ताडण्यासाठी, आणि समोरच्यानी जो दोष लावलाय त्याला पटत नाही म्हणून लावलाय, जेणेकरून त्याचं नुकसान होतंय म्हणून. परमेश्वराला माहिती दोष कोण कुणावर लावतंय. दगलबाजीची तागडी ठेवून, दगलबाजी, दग दिली. आपण आमच्या इकडं नागरी भाषेत म्हणतो दग दिली राव त्यांनी मला, म्हणजे धोका दिला, म्हणजे विश्वासघात केला, म्हणजे त्यांनी थोडक्यात खच्चीकरण केलं, थोडक्यात केसानी गळा कापला. खोट्या वजनाची थैली बाळगून मी शुद्ध ठरणार का? खोट माझ्याजवळ जर असेल तर मी परमेश्वरासमोर शुद्ध ठरेल का?
म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, आमच्या जीवनामध्ये खोटारडापणा नसावा. तुम्हाला पाहिजे असलं तर सरळ सांगा. समजा जर मला काही जरा गरज पडली तर मी तुम्हाला सरळ फोन करीन, मला मागन आणि सांगन एवढ्या दिवसात ऊस नेत येईन म्हणून. आणि तुमची लई इच्छा असली मी देवाची सेवा घेतो तुमच्याकडेच राहू द्या, तर मी ते पैसे बरोबर जिथं ज्या ठिकाणी सेवेला लावायचे ना तिथंच लावणार. पण शुद्ध राखा. आम्ही हिशोब देत नाहीत. आम्ही काय करतो आम्हालाच कळत नाही. बिलिव्हर्स लोकांना हिशोब नाही कधी, मंडळीला हिशोब नाही कधी. कायम थापा मारायच्या, कायम पैशाची अफरातफर करायची. एखाद्या कारभाऱ्याने किंवा एखाद्या बिलिव्हर्स भावाने हिशोब जर मागितलं का त्याला उलट बोलायचं. तुला कुणी अधिकार दिलाय? तू का सेवक आहेस का? ह्या घटना जगामध्ये चालू आहेत. तेथील श्रीमंत 12व्या क्रमांकाचं वचन आहे, तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत. आमच्याकडे जर परमेश्वराने श्रीमंती दिली असेल तर आम्ही दुष्टता आमच्यामध्ये आहे का? कारण श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. कोणत्या? जे दुष्टतेने भरलेले आहेत. याचा अर्थ सगळ्याच श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही असं नाही. ते श्रीमंत की जे दुष्टतेने भरलेले आहेत, तर तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत. तर आमच्यामध्ये जर परमेश्वराने कुठल्या गोष्टीची श्रीमंती जर दिली असेल तर आमच्यामध्ये दुष्टता भरलेली आहे का? मी तुम्हाला लाईव्ह सेशनला सांगतो, परमेश्वराने वचनाच्या बाबतीत ऑल महाराष्ट्रामध्ये मला सगळ्यात श्रीमंत केलेलं आहे. मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. कुणाकडे नाही तेवढं परमेश्वराने मला या टोटली चिंतन मनन अध्ययन आणि देवाच्या वचनामधून मला श्रीमंत केलेलं आहे. परमेश्वराच्या वचनाने मी श्रीमंत आहे. जैगिकरित्या मी कंगाले, घरी येऊन पाहायला लागलं तर माझी परिस्थिती. परंतु आजही माझ्या मनामध्ये दुष्टता भरलेली नाही. ओरिजिनल श्रीमंतता नाहीच मी, पण परमेश्वर म्हणतो आहे की तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत. तर आज जर परमेश्वरने आम्हाला श्रीमंत जर दिलेला असेल तर त्याचा धन्यवाद करा आणि तुमच्यामधली दुष्टता काढून टाका. तेथील रहिवासी खोटे बोलतात. आता बिलिव्हर्स लोक पण खोटारडे येत. बिलिव्हर्स लोक काही थोडे खोडीचे आहेत होय. तुम्हाला काय वाटतंय का फक्त या जगात पास्टरच खोडीचे येत? अहो लय मोठ्या खोडीचे येत, हे आतल्या गाठीचे येते बिलिव्हर्स लोक. बिलिव्हर्स म्हणजे विश्वासणारे त्यांची जीभ त्यांच्या मुखात साक्षात कपट रूपी. बिलिव्हर्स लोकांविषयी सांगत आहे, विश्वासणाऱ्या लोकांविषयी सांगत आहे की त्यांच्या मुखात साक्षात कपट आहे. कपट हे सुद्धा प्रेम नाही करीत एकमेकावर. म्हणून मी तुला हाणून भारी जखम करीतो. म्हणून विश्वासणाऱ्या लोक जखमी झालेले. तुझ्या पातकामुळे मी तुला उजाड करीतो. आमच्या पातकामुळे परमेश्वराने आम्हाला उजाड केलेले. 14व्या क्रमांकाचं वचन वाचूया आणि त्यानंतर थांबूया कारण आपला वेळ झालेला. तू खाशील पण तृप्त होणार नाहीस. तुझ्या ठाई कंगालपणा राहील. तू धनाची सारासार करशील पण ते तुला बचावता येणार नाही व तू काही बचाविले तर मी ते तलवारीच्या हवाली करीन. तू पेरशील पण कापणी करणार नाहीस. तू जैतून वृक्षाची फळे तुडवशील पण त्यांच्या तेलाने अभंग करणार नाहीस. द्राक्षीचा उपवास तुडवशील पण तू द्राक्षरस पिणार नाहीस. अमरीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, त्यांच्या तत्वाप्रमाणे तुम्ही चालता म्हणून तुमचा नाश होईल. परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्याप्रमाणे नाही चालत तर तुम्ही काय करतात? अमरीचे कायदे तुम्ही पाळता. जगातले सगळे कायदे कानून पाळता आहे की नाही पाळले तर दांडकेच बसते. आबाच्या घराण्याच्या चालीरीती पाळता, तुमचा नामधारीपणा पण पाळता आहे की नाही, आणि त्यांच्या तत्वाप्रमाणे त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी शिकवल्याप्रमाणे पण चालता म्हणून तुमचा नाश होईल. आणि म्हणून मी वारंवार सांगतो, हे 4 पिढ्याचे 7 पिढ्याचे 50 वर्षाचे नामधारी हे खोट्या शिक्षणामध्ये अडकलेल्या पासून तुम्ही बाजूला निघा. मी वारंवार देवाचा आत्मा मला ते सांगायला सांगतो. त्याचं कारण हेच आहे की नामधारी लोक काय माझे दुश्मन नाहीत. हे 4 पिढ्यावाले माझे काय दुश्मन नाहीत किंवा परमेश्वरचे पण नाहीत. पण इथं काय करता तुम्ही? जगातले कायदे पाळता,
तुम्ही भाऊबंदकीचे कायदे पाळता, तुम्ही घरातले कायदे पाळता, तुम्ही न्यायालयाचे कायदे पाळता, तुम्ही पोलीस डिपार्टमेंटचे कायदे पाळता, तुम्ही शासनाचे कायदे पाळता, मग परमेश्वराचेच कायदे पाळायला काय होतं तुम्हाला? तुम्ही तुमच्या घराण्याच्या चालरीती पाळिता. आमचं घराणं असंच आहे तसंच आहे. तुम्ही त्यांच्या तत्वाप्रमाणे पण चालता, खानदानीप्रमाणे. म्हणून तुमचा नाश होतो, कारण तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही चालतच नाही. परमेश्वरची इच्छा आहे की तुम्ही आणि मी आणि संपूर्ण जगाने देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या प्लॅन प्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे चालवणं. त्याच्या पुढे तो लिहित आहे की त्यांच्या रहिवाशांची निर्भसना होईल, असे मी करीन. माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हाला सोसावी लागेल. सोसावी लागेल, प्रश्नच नाही, पर्याय नाही दुसरा. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, देवाच्या नावाला महिमा आणि सन्मान आदर गौरव देईल. या ठिकाणी आपल्याला थांबवला गेला, आपला वेळ झालेला आहे. आणि म्हणून मिखाच्या ग्रंथ अध्याय क्रमांक 7 मधून आपण काही 2-4 पॉइंट आपण पाहणार आहोत. या समाला लाईव्ह सेशनला जुडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू अल्लाट अहमदनगर मधून मनापासून, हृदयापासून प्रभेशूच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात तुमचं स्वागत करतो. पुढच्या लाईव्ह सेशनला भाग क्रमांक 91 मध्ये आताच मी तुम्हाला ऍडव्हान्स बुकिंग मध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आपण प्रत्येकाने परमेश्वरच्या नावाचा महिमा आणि गौरव करावं, यासाठी परमेश्वरने आम्हाला जे सत्य दिलेले त्या सत्यावर आम्ही चालावं. परमेश्वराला नेमकं काय हवं आहे या मिखाच्या ग्रंथामधून आम्ही पाहिलेलं आहे. तुम्ही पुन्हा एक वार कार्यक्रम झाल्यानंतर किंवा लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही जसा तुम्हाला वेळ मिळेल मिखाचा ग्रंथ पूर्णपणे वाचून काढा. त्यामध्ये सविस्तर एक गोष्ट त्यांनी आम्हाला चिंतन म्हणून देण्यासाठी दिलेली, पण तो आम्हाला वेळ आम्ही काढत नाही, आम्ही ते पाहत नाही. केवळ माझ्यासारखे येतात, अनेक येतात, आम्ही सांगतो तेवढाच तुम्ही विश्वास ठेवतात. कदाचित मी देखील तुम्हाला फसून जाऊ शकतो, कदाचित, सांगता येत नाही. कारण असे लय ज्ञानी पंडित वागणं उठणं बसणं नाही, पंडित लय शिकवायला पोपटासारखं लय टपाटपा चलत येत, पण जनरली ऑलरेडी ज्यावेळेस जीवन जगायचं ना तसं जगत नाही. आणि म्हणून आज बरेचशा विश्वासणाऱ्या लोकांचं खच्चीकरण झालेलं आहे, किंवा विश्वासणारे लोक प्रभूपासून दूर गेलेले आहेत. ते नामधारी आहेत, ख्रिस्ती आहेत, विश्वासू आहेत, सगळ्या गोष्टी करतात, परंतु आत्मिकरित्या परमेश्वरच्या ते जवळ नाहीत. तर आम्ही आत्मिकरित्या परमेश्वरच्या जवळ सातत्याने राहावं, म्हणून आम्हाला देवाच्या वचनाची माहिती असावी. कारण परमेश्वरचं वचन सांगतं की ज्ञाना अभावी माझ्या लोकांचा नाश झाला. येऊया आपण प्रत्येक जण मिळून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. लाईव्ह सेशन जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पुन्हा एक वार मनापासून, हृदयापासून स्वागत करतो. येऊया आपण आपल्या भारत देशासाठी, राज्यासाठी, जिल्ह्यासाठी, तालुक्यांसाठी, गावासाठी, शहरासाठी, कॉलनीसाठी, आपल्या शेतमळा, आपण ज्या ठिकाणी नेटवर्क मध्ये काम करत आहोत त्या प्रत्येकासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि वैयक्तिक आपल्या स्वतःच्यासाठी आपण प्रार्थना करू. पवित्र तोळशाने दिदे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मी प्रार्थना विनंती करतो. आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याच प्रकारे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व लहानापासून थोरापर्यंत देवाचे सेवक, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, सर्व मित्र, स्नेही, आप्तेष्ट, शेजारी, नातेवाईक, परमेश्वर देव बापा, आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाचं, राज्याचं संरक्षण करणारे मिलिटरी पोस्ट जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, सर्व शेतकरी वर्ग, त्यांचे समस्या, परमेश्वर देव बापा, आणि या तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगावं यासाठी तो मला मार्गदर्शन कर. जे आजारात आहेत, बंधनात आहेत, जोखडात आहेत, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, सर्व प्रकारचं कर्जबाजारीपणा, आर्थिक परिस्थिती हेरसळली असेल, सर्व प्रकारच्या परमेश्वर देव बाप्पा ज्या त्यांना गरजा हव्या आहेत त्या तू त्यांना पूर्ण करून दे. आणि त्याचबरोबर वचनात देखील त्यांना तो पूर्णतेकडे ने. आम्ही तुझ्या सत्यावर ठाम असावं आणि शेवटापर्यंत सत्यामध्ये जीवन जगावं यासाठी वचनाचं मर्म तू आम्हाला समजून सांग. पवित्र आत्म्या तू आमचं योग्य गायडन्स आणि मार्गदर्शक आणि आमचा शिक्षक हो. आणि आम्ही तुझ्यापासून शिकावं आणि स्वतःला सुरक्षित ठेवावं. आणि आम्ही शिकल्यानंतर, आम्ही सुरक्षित राहिल्यानंतर इतरांपर्यंत तो सत्य सुवार्ता आम्ही पोहोचव यासाठी आम्हाला विशेष तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, सामर्थ्य, अभिषेक करू. प्रभू येशू ख्रिस्त आमचा उद्धार करता, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.